नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कर्क राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना हा संमिश्र महिना आहे फल देणारा असं म्हणता येईल. म्हणजे काही चांगले तर काही वाईट अनुभव, वाईट म्हणजे अनुकूल नसणारे असे अनुभव त्यांना या महिन्यात यायला आलेले दिसतील असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. आता जेव्हा आपल्याला चांगले अनुभव येतात तेव्हा आपण साहजिकच आपल्याला बरं वाटतं आणि जे अनुकूल आपल्याला येत नाहीत काही निर्णय तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. हे मानवी स्वभाव आहे आणि कोणालाही असंच वाटतं. पण तरीसुद्धा गेले 2-3 महिने जे तुमचे जे चांगले गेले त्या तुलनेत हा महिना जो आहे थोडा कटकटीचा असं तुम्हाला वाटेल आणि ते अनुभवसुद्धा तुम्हाला त्याप्रमाणे येतील आणि ते सत्य आहे. ते एक्सेप्ट करा. कुठलीही गोष्ट आपण स्वीकारली ना की त्याच्या वेदना कमी होतात. म्हणून असं आहे तर ते स्वीकारायचा तुम्ही एक मनाने ठाव धरा की आपण जे काही कठीणता जी आहे ती आपण स्वीकारू आणि ती स्वीकारली म्हणजे त्याचं विशेष दुःख खूप अतिदुःख आपल्याला होत नसतं. म्हणून त्या स्वीकारण्याचा तुम्ही प्रयत्न करा. असाच सल्ला मी प्रथमतः कर्क राशींच्या व्यक्तींना देत आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं म्हणेन की पूर्वार्ध जो आहे तो त्यांचा चांगला आहे साधारणपणे असं म्हणता येईल. उत्तरार्धामध्ये कटकटी थोड्या वाढलेल्या दिसतील, म्हणजे पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात वाढलेल्या दिसतील असं मला या ठिकाणी दिसून येते. पैशाचा ओघ आहे पण त्यासाठी थोड्या कटकटी पण दिसून येतात. म्हणजे आपले तुमचे पैसे आहेत तुम्हाला मिळणार आहेत पण ते वसुलीसाठी थोडा त्रास होणार असं दिसून येतं. म्हणजे त्यामध्ये आपापसात काहीतरी मतभिन्नता, वादविवाद असं होऊन ते पैसे मिळतील असंही दिसून येते. मग यासाठी आपल्याला आपले कागदपत्र जे आहेत ते योग्य आपल्याला मेंटेन करावे लागतील. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी प्रूव्ह करायच्या झाल्या तर त्या तुम्हाला करता आल्या पाहिजेत. म्हणून त्यासाठी आपलं पेपरवर्क जे आहे ते करेक्ट ठेवा असा मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम देत आहे. त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याबद्दल जर विचारलं तर थोडासा सर्दी आणि थंडीपासून होणारे जे काही रोग असतील, ज्यांना श्वसनाचा किंवा असे काही त्रास होत असतील त्यांनी या महिन्यामध्ये विशेष काळजी घ्यावी. त्यांची थंडीसाठी लागणारी औषधं वगैरे जी त्यांच्याकडे नसतील तर ती घरात आणून ठेवावीत. कारण थंडी पडायला लागली की त्या लोकांना त्रास सुरू होतो, असं त्यांची शरीर रचनाच तशी असते. तर त्याप्रमाणे हे औषधं घरात आणून ठेवा. तो त्रास सुरू होईल या महिन्यात तुम्हाला. त्यासाठी आपण पूर्वतयारी आपली नक्की चांगली होऊ द्या असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे आपले उद्योग जे आहेत त्या उद्योगासाठी लागणारे प्रयत्न जे आहेत त्या प्रयत्नाला तुम्हाला थोडंसं पुश करावं लागेल स्वतःलाच. म्हणजे तुम्ही जे काही तुमचा स्पीड आहे त्या स्पीडप्रमाणे तुम्ही स्वतःलाच असं ठरवा की नाही आपल्याला मेहनत या महिन्यात जास्त करायची आहे. हे ठरवून तुम्ही चाललात म्हणजे ती मेहनत करताना तुम्हाला वाईटही वाटणार नाही आणि मानसिक तयारीसुद्धा तुमची होईल. कारण थोडी मेहनत वाढवल्याशिवाय या महिन्यात तुमची आवक योग्य राहणार नाही असं दिसून येत आहे. विशेषतः स्त्रीवर्ग जो आहे त्या स्त्रीवर्गाला विशेष मेहनत करावी या महिन्यात लागणार आहे असं दिसून येत आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला सिद्ध करण्यासाठी थोडी मेहनत करावी लागणार असं दिसून येत आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांना मौखिक परीक्षेमध्ये म्हणजे तोंडी परीक्षेमध्ये ते पटापट उत्तरं देतील, पण लेखी परीक्षेमध्ये थोडा आळस त्यांना त्रास देईल किंवा आळस त्यांना भोवेल असं दिसून येत आहे. म्हणून ती बाजू तुमची भक्कम करा, कणखर करा की जेणेकरून त्यातले मार्क तुमचे जाणार नाहीत. कारण तोंडी परीक्षेमध्ये तुमची कमांड आहे, तुम्ही त्याप्रमाणे कराल, पण लेखी परीक्षेमध्ये तुम्ही थोडेसे डळमळीत राहाल असं दिसून येत आहे. त्यामुळे तुमचे मूड्स जे आहेत ते मूड स्विंग होतील. कधी एखादा पेपर चांगला गेला, एखादा पेपर नाही चांगला गेला. विशेषतः आता टर्म एक्झाम वगैरे आहेत या महिन्यात मुलांच्या, तर त्यावेळेला असे मूड स्विंग होऊ देऊ नका किंवा असा काही त्याचा परिणाम तुमच्या इतर पेपरावर होऊ देऊ नका असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. जे स्वतः लघुउद्योजक आहेत किंवा हातावर ज्यांचं पोट आहे किंवा अगदी छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक जे आहेत त्यांनी हे लक्षात ठेवावं की या महिन्यामध्ये आपल्या
येणारी आवक जी आहे ती कुठे कट होत नाही ना, किंवा त्यात कुठे काही कोणी असं म्हणूया की आम्हाला अमुक एक रक्कम द्यायची आहे पण आम्ही एवढे पैसे तुमचे कट करणार आहोत कारण हे तुमच्या अशा चुका झाल्या, तर अशा काहीतरी चुकांमुळे तुमचे पैसे डिडक्ट होण्याची शक्यता दिसून येते. म्हणजे तुमच्या बिलामध्ये काही डिडक्शन होईल असं दिसून येतं. पण ते योग्य कारण असेल तर तुम्हालाही काही बोलता येणार नाही, पण योग्य कारण नसेल तर ते मात्र तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल, पेपर वर्क नीट झालं असेल तर. म्हणून हे तुम्हाला मी आगाऊ सूचना देत आहे. जे लोक मोठे उद्योजक आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांना या महिन्यामध्ये काही कारणाने थोडा खर्च अवास्तव करावा लागेल. कारण जे काही अनियमितता जी आहे ती अनियमितता तुमची सुरळीत करण्यासाठी किंवा काही गोष्टी तुमच्या डिले झालेल्या आहेत म्हणून असं काही फाईन वगैरे भरून तुम्हाला या गोष्टी रेग्युलर कराव्या लागतील. कारण काही लायसन्सिंग वगैरे असतात, ते लायसन्स वेळेवर न करणे किंवा न भरणे याचे काही परिणाम होत असतात, तर ते तुम्हाला यासाठी खर्च थोडासा त्या बाबतीत होऊ शकतो. कौटुंबिक बाबतीत जर आपण विचार कराल तर कौटुंबिक बाबतीत थोडंसं तुम्हाला अंतर्गत विरोधाला थोडंसं घरच्या तोंड द्यावं लागेल. म्हणजे घरात समजा 5 लोक असतील तर त्यांचं आपापसात काही पटत नसेल काही एखाद्या 2 मुद्द्यावरनं, तर ते भांडण तुमच्यापर्यंत येईल किंवा तुम्हाला तिथे न्यायाधीशाची भूमिका बजावावी लागेल. पण त्यावेळेला योग्य निर्णय घेणं हे तुमचं कौशल्य आहे आणि कोणालाही बायस न करता तुम्ही योग्य निर्णय द्यायचा, कारण तुमच्याकडून ते अपेक्षित आहे. तर ते तुम्ही करा आणि कुटुंबातील असे थोडे जे काही वादविवाद असतील ते शांत करण्याचा प्रयत्न करा. कारण कोणाचे असमाधान जर असेल तर असमाधान आपण दूर करू शकत नाही, पण वादविवाद दूर करू शकतो. तर ते तुम्ही दूर करण्याचा विशेष करून प्रयत्न करा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. घरामध्ये काही गोष्टी आणायच्या तुम्ही ठरवलेलं आहे पण त्या अजूनही पुढे पुढे जात आहेत, तर त्या गेल्या तरी चालेल. त्याच्यामुळे ते काही दुःख असं वाटून घेऊ नका त्या बाबतीत, किंवा ते कधी होणार, अमुक महिन्यात व्हायचं होतं अजून आलं नाही, होईल वेळच्या वेळी, त्याबद्दल काही हरकत नाही आहे. घरामध्ये काही रिपेरिंग काम वगैरे असं निघणार या महिन्यात असं दिसून येतं. हे मी काय सांगतो आहे, ही एक खर्चाची अजून बाजू आहे. यामुळे आणखीन खर्च वाढणार तुमचं दिसून येतं. घरामध्ये काही प्लास्टर किंवा अन्य काही एक सज्जा अशा काही कारणाने, ग्रिल वगैरे अशा काही कारणाने तुमचं काम निघू शकतं आणि ते कन्स्ट्रक्शन काम किंवा असं घरात रिपेरिंगचं काम निघू शकतं. त्यासाठी खर्च करावा लागेल. हे होतं कर्क राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.